तर कशी आहे शिराची पब्लिक. आज मी ताईला भेटायला जाणार होती, ते पण 5 दिवसानंतर ताईला भेटायला जाणार होती. कारण तिला काल व्हिडिओ कॉलवर बघून म्हटलं आता मी नाही थांबणार, मी तर जाणार तिला बघायला. नंतर मावशीकडे आले. मावशीकडे येऊन भाई तिची वॉच घातली, तुटून गेली. म्हटलं तिला दाखवणार आणि ते रागवणार, पण म्हटलं आता तिला जाऊन दाखवण्याच्या आधीच तुटून गेली ते वॉच. एवढ्या उन्हामध्ये गेलो. आधी ऑटो, नंतर बस. मग भाई हे बस नवीन नवीन होती, मी कुठे गेली आणि काही करणार नाही कांड. तसं कधी होऊ नाही शकत. ते नवीन नवीन बसचं ते काढूनच ठेवलं. पडून गेलं, कुठे गेलं माहित नाही, दिसलंच नाही. नंतर हॉस्पिटलमध्ये आलो, पप्पा दिसले. मम्मी तर दिसत नव्हती कुठे, ते माहिती नाही. ताई तर झोपली होती. पण आम्ही मग जेवण करून नव्हतं आलो तर कॅन्टीन मध्ये गेलो जेवण करायला. नंतर तिकडे जेवण वगैरे केलं. ताईची वाट बघता बघता भूक लागून गेली होती. नंतर इकडे मज्जा करत होता, मस्त मज्जा. इकडे काय होतं माहिती नाही ते. मग माझी मम्मी माझ्यासोबत बोलत नव्हती. पूर्ण आज 1 महिना झाला होता माझी मम्मी माझ्यासोबत बोलली नाही. पण मम्मीने ऐकलं की काय माहित, ऐकलंच नसेल. कारण माझी मम्मी माझ्यासोबत बोलतच नाही ना. आणि नंतर इकडे बघा किती बोलते. आणि माझी मम्मी म्हणते की मी तुला बोलू न देणार तिचं ऑपरेशन झाल्यावर. भाई तुम्ही नाही राहू शकत बोलल्याशिवाय, मी कशी राहणार. नंतर तिला बघायला गेली, मोबाईल नाही नेऊ देत म्हणून मोबाईल ठेवून आली तिकडेच. नंतर ICU मधून अंधारून आल्यावर माझा काय हाल झाला तो मला माहित. मग आता आम्हाला घरी जायचं होतं, पण घरी जायची तर इच्छा होती नाही. पण तरी पण कसं तरी ते मन मारून मी घरी गेली, कारण माझ्या बनी होता ना घरी एकटा म्हणून. नंतर चला आजचा दिवस इतकंच, तर आपण भेटू उद्या. बाय.